हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्रा, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पंचांग आजचे आपल्या समोर आता मांडत आहे. कृपया आपण त्याचा उपयोग कोणत्याही धार्मिक विधीमध्ये करू शकता. मित्रांनो, आज दिनांक 28 जून 2024, शालिवान शके 1946, संवत्सर पूर्वी, अयन दक्षिण, ऋतू सौर वर्षा, मास ज्येष्ठ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. दुपारी 4:28 अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे. सकाळी 10:11 उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सौभाग्य योग आहे. रात्री 9:38 शोभन योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भवकरण आहे. दुपारी 4:28 बालव करणाला सुरुवात होईल. तर उत्तर रात्री 3:23 गौलव करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत, चंद्र मीन राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. सूर्योदय सकाळी 6:05 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:19 असणार आहे. मुंबई भागातील हा सूर्योदयास्त आहे. मित्रांनो, याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राधे प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय पराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगी प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1946 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिण ऐने सौर वर्षा ऋतू ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे शुक्रवार वासरे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे सौभाग्य योगे गौकर्णी सप्तमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मऊ पात्र दुरित क्षेत्रवरा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबलात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10:11 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्या, नवीन संकल्प तयार करा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करा. तेव्हाच आपली ही धार्मिक विधी संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपणापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 28, 29, 30. विवाह जेवणासाठी एकही मुहूर्त आता नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 28 आणि 30. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 30. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 28, 29, 30. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या मुहूर्त उपनयन करण्यासाठी एकही मुहूर्त नाही. मित्रांनो, विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक 30. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक 29. भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त दिनांक 1 जुलै. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल, कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण विधिवत पंडितामार्फत घरी किंवा मंदिरात करू शकता. यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक 30. पण प्राणप्रतिष्ठेनंतर मित्रांनो आपल्याला संबंधित देवते संबंधित जो अभिषेक असतो तो करणे गरजेचे आहे. अन्यथा प्राणप्रतिष्ठा करूनही मूर्ती खंडित मानल्या जाते. मित्रांनो, वरील मुहूर्तांच्या काही वेळेमध्ये वेळेची बंधनं असू शकते. ते जाणण्यासाठी आपण कृपया मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य तो मुहूर्त निवडावा, जेणेकरून विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही.
आणि नव्याने काही मुहूर्त आपण काढण्याच्या भानगडीत पडू नये मित्रांनो. मग आपण स्वतः असो वा पुरोहितांच्या मार्फत असो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती याप्रमाणे आहे. पंचांग शुद्धी उत्तम दिवस आहे. दिनविशेष 4:28 नंतर दग्ध योग सुरू होत आहे. हा जनन शांती संबंधी मुहूर्त आहे. अशुभ योग आहे मित्रांनो हा. या काळात जे बालके जन्म घेतील त्यांची शांती 12व्या दिवशी करावी लागते. जर ती आपण केली नाही तर पुढे ती करू शकणार नाही, कारण चालू पंचांगमध्ये हा योग दिलेला असतो. पुढील पंचांगात तो दिला जात नाही. तेव्हा आपण ही या दग्ध योगाची शांती करणे गरजेचे आहे. मित्रांनो, कालाष्टमी आहे, त्यामुळे सायंकाळी आपण कालभैरवाष्टक पठण करू शकता, हवन करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये, सामुदायिक किंवा वैयक्तिक. कालभैरव हा भगवान शिवाचा अवतार मानला जातो. तेव्हा आपण जर हे कार्य कर्मकांड नित्यनेमाने करत असाल, रोज करत असाल तर उत्तम. पठण आणि हवन. आणि नुसते पठण करत असाल तर रोज चांगले आहे. हवन निदान या कालाष्टमीच्या दिवशी करावे. आणि महिनाभर आपण काहीच करत नसाल तर पठण आणि हवन एकसाथ या दिवशी करावे. सप्तमी श्राद्ध कर्म आहे. आपले पूर्वज जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या सप्तमी तिथीवर, तर आपल्याला त्यांच्या नावे पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. ते विधिवत आणि पंडितामार्फत करायचे. अपराह्न करायचे मंदिरात, अर्थात तीर्थक्षेत्री वा घरी. अग्निपृथ्वीवर नाही मित्र, त्यामुळे आपण नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करू शकणार नाही. जे रेग्युलर करत आहात तेच आपण करू शकतो. राहुकाळ मित्रांनो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या वेळेमध्ये जर आपले काही महत्वाचे काम रखडत असेल तर ते कृपया इतर वेळेमध्ये पूर्ण करा, जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल. कारण राहुकाळ आपल्यासाठी योग्य दिसत नाही असे समजा. मित्रांनो, प्रमुख वक्री ग्रहामध्ये 3 जुलैपासून शनी वक्री होत आहे. तोपर्यंत तो स्तंभी राहणार आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शुभ कल्याण. हरि ओम शिवा महादेव.